ते बोर झालं म्हणून बाहेर रस्त्याला येऊन उभं राहिलो होतो मी. इथं उभं राहिलो तर प्रत्येक रिक्षावाला येतं आहे आणि उभं राहतं म्हणतंय कुठं जायचं. तर नंतर माझ्या घ्यायची माझ्या लक्षात आलं. आता मीच प्रत्येक रिक्षावाल्याकडे मुद्दा बघतोय आणि कुठं जायचं विचारलं की म्हणायचं नाही कुठं नाही जायचं. तर ही आयडिया टाईमपास करण्यासाठी खूपच चांगली. तुम्ही कधीतरी ट्राय करू शकता. रस्त्यात उभं राहायचं रिक्षावाल्याकडे असं कंटिन्यू बघायचं. ते येऊन उभं राहिला कुठं जायचं कुठं नाही जायचं. सकाळचे 5 वाजलेत. मी आंघोळ करून चाललो आहे काशी विश्वनाथाच्या दर्शनाला आणि लय गरमत होतं म्हणून आंघोळ बिंघोळ केली मस्तपैकी आवरलं. कोण म्हणणार नाही सकाळचे 5 वाजले, परंतु प्रत्यक्षात ते वाजलेत. बाहेरच्या बाजूला तुम्हाला एक नजर मारून देतो म्हणजे तुम्हाला कळेल की 5 वाजता वाराणसी शहरात किती उजाडतात आणि साधारण किती उजाड असतो. पहाटे 5 वाजता ते इथं लाईट होती चालू. लाईटचा त्या विषय सोडून टोटल उजेड झाला. वरती आकाशात पाहिलं, इकडे पाहिलं, घड्याळात पाहिलं. 5 वाजून 5 मिनटं झाली. पूर्ण उजाडले. इथं मंदिरातल्या अजून दिवे बंद करायचे राहिले. हा आपला अन्नधान्याचा पिकअप. तर आता निघूया आपण काशी विश्वनाथाकडे. मला वाटतं आज रिक्षाने जावं लागेल. आज आपण पैदल जाण्याच्या अजिबात रिस्क घेणार नाही. तर मी पटकन ओरखतो आणि खाली जातो.